नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। महिलांसाठी सर्वात कठीण काम असतं ते म्हणजे ॲब्रो करणं। त्रास तर होतो, परंतु नाही केलं तर चेहरा देखील व्यवस्थित दिसत नाही। ॲब्रो मोठ्या वाढल्यानंतर चेहरा खूप खराब दिसायला लागतो, परंतु ह्या जर पार्लरमध्ये जर ॲब्रो करायला गेलं तर भरपूर असा त्रास आपल्याला होत असतो। परंतु आज आपण न त्रास होता, न खर्च करता अतिशय सोप्या पद्धतीने फक्त नेल कटरच्या मदतीने ॲब्रो कशा पद्धतीने करू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे नेल कटर, आणि ते सर्वांच्याच घरी असतं। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने न त्रास होता या ठिकाणी आज आपण जी पद्धत वापरणार आहोत ॲब्रो करण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाहीच आहे, परंतु त्यासाठी आपल्याला खर्च देखील येणार नाहीत। आता महिलांना माहीतच आहे, पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करायचं म्हटलं की भरपूर असे पैसे आपल्याला द्यावे लागतात, आणि ॲब्रो वाढल्यानंतर ते आपल्याला करावेच लागतात, कारण दिसायला छान दिसत नाहीत। आणि भरपूर महिला खेड्यापाड्यामध्ये राहतात, तर त्यांना देखील पार्लरमध्ये जायला जमत नाहीत आणि त्यासुद्धा ॲब्रो करू शकत नाहीत। तर आजची ट्रिक त्यांच्यासाठी देखील खूप महत्त्वाची ठरणार आहे। अगदी घरच्या घरीच आपण आपल्या ॲब्रो कशा पद्धतीने करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर बघा, सुरुवातीला माझ्या ज्या ॲब्रो आहे, मी आत्ताच ॲब्रो केलेल्या होत्या। 8-10 दिवसापूर्वी माझ्या ॲब्रो मी केलेल्या होत्या, परंतु जे बेबी हेअर आहे, छोटे छोटे केस या ठिकाणी यायला लागले होते, आणि त्यावेळेसच आपल्याला ही ट्रिक ट्राय करायची आहे। आता तुम्ही जास्त मोठे जर हेअर असेल तुमचे, तर त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक फायदेशीर ठरणार नाही आहे, परंतु असे छोटे छोटे जर केस दिसायला लागले त्यावेळेस जर तुम्ही ही ट्रिक ट्राय केली तर नक्कीच तुमच्या ॲब्रो कधी जास्त वाढणार नाही। त्यामुळे आपल्याला छोटे छोटे बेबी हेअर जे असतात त्यावेळेसच आपल्याला ही ट्रिक ट्राय करायची आहे, आणि जेणेकरून आपल्या पुढे जे ॲब्रो मोठ्या होतात, हेअर ग्रोथ वाढते, त्यावेळेस आपल्याला पार्लरमध्ये देखील जाण्याची गरज पडणार नाही। तर बघा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे नेल कटर। परंतु तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आता बघा, त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट या ठिकाणी घ्यायची आहे, ती म्हणजे व्हॅसलीन। व्हॅसलीनचा वापर आपण का करतोय हा देखील प्रश्न तुमच्या समोर आला असेल। तर बघा, आपण ज्या हेअर जे आहे ॲब्रोचे, त्यावेळेस ज्या ॲब्रो करणार आहोत त्या हेअरची स्किन जी आहे टाईट होऊ नये किंवा हेअर काढल्यानंतर त्रास होऊ नये, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी व्हॅसलीनचा यूज करायचा आहे। परंतु ही व्हॅसलीन जी आहे ती आपल्याला ॲब्रो करण्याच्या सुरुवातीला लावायची आहे, परंतु एक काळजी घ्यायची आहे, व्हॅसलीन जी आहे अगदी कमी प्रमाणात लावायची आहे। जास्त व्हॅसलीन आपल्याला बिलकुल लावायची नाही आहे, अगदी लाईट व्हॅसलीन या ठिकाणी लावायची आहे। आणि व्हॅसलीन त्यानंतर लावल्यानंतर आपल्याला ॲब्रो करायच्या जवळपास 10 ते 15 मिनिट आधीच तुम्ही याला लावून ठेवायचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणची जी स्किन आहे ती सॉफ्ट होईल आणि आपला ॲब्रो करताना कुठलाही त्रास वगैरे होणार नाही, किंवा ॲब्रो देखील व्यवस्थित होईल। तर बघा, व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी हेअर जे ॲब्रोच्या साईडला व्हॅसलीन लावून ठेवायचे आहे। परंतु तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक ओळख देखील होईल। तर बघा, मी या ठिकाणी सुरुवातीला व्हॅसलीन लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे लिपस्टिक आणि नेल कटर। आता ही जी लिपस्टिक आहे ती लिपस्टिक नेल कटरवरती लावून घ्यायची आहे, आणि त्यानंतर जो ॲब्रोचा शेप आहे तो व्यवस्थित शेप आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ॲब्रोचा शेप बिघडणार नाही। आता पार्लरमध्ये गेल्यानंतर दोऱ्याने आपण ॲब्रो करतो त्यावेळेस त्याचा जो शेप असतो सेम तसा शेप आपल्याला घरी ॲब्रो केल्यावरती यायला हवा, यासाठी आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे। बघा, मी दोघंही साईडने व्यवस्थित माझ्या ज्या ॲब्रोचा जो शेप आहे त्या ठिकाणी ही मार्किंग तयार करून घेतलेली आहे, जेणेकरून आतमधल्या साईडला जे केस आहे ते निघणार नाही किंवा शेप जो आहे तो बिघडणार नाही। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मार्किंग याची करून घ्यायची आहे। दोघंही साईडचे खालून आणि वरून दोघंही बाजूंनी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे। आता प्रत्येक महिलांना पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करायचं म्हटलं की वेळही नसतो इतका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रास देखील होतो आणि पैसे देखील खर्च होतात। परंतु तुम्ही जर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या आहेत त्या जर घरच्या घरी जर ट्राय करून बघितल्या तर नक्कीच तुमची भरपूर पैशांची देखील बचत होईल, वेळेची देखील बचत होईल, आणि या ठिकाणी
तुम्हाला नवीन काही केल्याचा आनंद देखील वाटेल. तर बघा व्यवस्थित आपल्याला जो शेप आहे तो या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे. हवं तर तुमच्याकडे लिपस्टिक वगैरे असं काही नसेल तर तुम्ही साधं पेननी किंवा काही सिंदूर पेन्सिल वगैरे असेल त्याने देखील तुम्ही याला मार्किंग करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे टेप. तर बघा मी या ठिकाणी जो जास्त चिकटवाला जो टेप आहे तो या ठिकाणी वापरत आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला ज्या ठिकाणी हेअर आहे त्या ठिकाणी व्यवस्थित याला लावायचं आहे आणि अपोजिट डायरेक्शनने खेचायचं आहे. अगदी आरामात तुमचे जे छोटे छोटे जे केस आहे ते निघल्या जातात. कुठलाही त्रास आपल्याला या ठिकाणी होत नाही. फक्त एक काळजी घ्यायची आहे, जी व्हॅसलीन आहे ती जास्त प्रमाणात लावायची नाही तर जो टेप आहे तो चिपकणार नाही. त्यामुळे ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि बघा अगदी जे छोटे छोटे जे हेअर यायला सुरुवात झाली होती ते अगदी आरामात या ठिकाणी निघून येत आहेत. कुठलाही त्रास न होता किंवा कुठलाही पैसा खर्च न करता किंवा कुठलाही वेळ वगैरे जास्त या ठिकाणी लागत नाही. तर बघा व्यवस्थित आपल्याला चिकट टेप लावून हे हेअर अशा पद्धतीने काढून घ्यायचे. आणि बघा सर्व अशाच पद्धतीने आपल्याला जे ॲब्रोचे केस आहेत, छोटे छोटे केस जे आहेत ते या ठिकाणी चिकटपट्टीच्या मदतीने काढून घ्यायचे आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल, भरपूर मला या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील कमेंट आल्या होत्या की तुम्ही जो टेप वापरला आहे तो कुठला टेप आहे. तर मी या ठिकाणी जो जास्त चिकटवाला जो ट्रान्सपरंट डबल साईडवाला जो टेप असतो तो मी या ठिकाणी वापरलेला आहे. कारण जो डबल साईडवाला ट्रान्सपरंट जो टेप असतो त्याला जास्त चिकटपणा असतो आणि जे हेअर आहे ते लवकरात लवकर निघतात. मी सर्वांना कमेंट्स करून सांगू शकत नव्हती, म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व क्लिअर करत आहे. तर बघा व्यवस्थित आपल्याला हे जे चिकटपट्टी आहे ती व्यवस्थित लावून अगदी आरामात तुम्ही तुमचे हेअर जे आहे ते काढू शकतात. आणि एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे, जे बेबी हेअर आल्यानंतर म्हणजे छोटे छोटे ॲब्रो करून यायचे आहे तुम्हाला आणि त्यानंतर जे छोटे छोटे केस असतात, जे जेव्हा ते केस यायला सुरुवात होते त्यावेळेस लगेचच तुम्हाला हे सुरू करून द्यायचं आहे. आणि तुमचे कधीच या ठिकाणी केस वाढणार नाही. प्रत्येक 6-7 दिवसानंतर तुम्ही जर हे ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. अगदी आरामात तुम्ही तुमच्या ॲब्रो घरच्या घरीच करू शकतात आणि खूप याचा इफेक्टिव्ह रिझल्ट आहे. जर तुम्हाला व्हॅसलीन लावायची नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पावडरचा यूज केला तरीही चालेल. पावडर जरी लावली तरीही तुम्ही ॲब्रो अगदी आरामात करू शकतात. आणि नसेल काही लावायचं तर कोलगेट लावलं तरीही चालेल. फक्त जे कोलगेट आहे ते थोडा वेळ तुम्हाला सुकून द्यायचं आहे आणि त्यानंतरच ॲब्रो करायचे आहे. आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक्स आवडल्या असतील. आणि काही जर प्रश्न असतील, काही जर व्हिडिओ समजला नसेल तर मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा. मी त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि नक्की ट्राय करून बघा. मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या अशा मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की पाठवा ज्यांना पार्लरमध्ये जाता येत